तर बच्चू कडू यांचा महाएल्गार मोर्चा नागपूर हैदराबाद महामार्गावर ठिय्या मांडून आहे। आंदोलन दीर्घकालीन राहील या दृष्टीने आंदोलक शिधासोबत घेऊन आलेले आहेत। राज्यभरातून आलेल्या आंदोलकांनी महामार्गावरच चूल मांडत नाश्ता तयार केलाय आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमर काळे यांनी। सातपुरा कोरा करण्याच्या मागणी करता बच्चू कडू यांचं आंदोलन नागपूर हैदराबाद मार्गावर सुरू आहे आणि हे सगळे आंदोलक जे बघतोय ते इतर आपल्या सहकाऱ्यांकरता इथे नाश्ता सकाळची न्याहारी तयार करण्याचं काम करतात, पोहे तयार करताना दिसत आहे। असे राज्यातील विविध भागातून हे सगळे आंदोलक आले। महिलांची सुद्धा लक्षणीय अशी संख्या आहे। ताई, तुम्ही आंदोलक म्हणून पण इथे आलाय आणि त्याचबरोबर एक जबाबदारी, एक त्यांची बहीण म्हणून आंदोलकांना नाश्ता तयार करून देत आहे। हे मोठं आंदोलनात राहणार आहे, अनेक दिवस चालण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आणि त्या दृष्टीने सगळी शिधा सुद्धा घेऊन चालत आहे। हा 3 चाकी सरकारला आमची विनंती आहे। मी पुण्यावरून जवळपास 2 ट्रॅव्हल्स पाठीमागे उभी राहिलेली ट्रॅव्हल्स घेऊन आले। 100 लोक माझ्या बरोबर आहेत, 50 महिला माझ्या बरोबर आहेत। या सरकारने लाडकी बहीण म्हणून आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात सत्तेत येण्यासाठी लाडक्या बहिणीचं आव्हान दिलं, परंतु ज्या दिव्यांग महिला आहेत, विधवा महिला आहेत, त्यांना मात्र त्यातून वगळलं गेलं। ह्या शासनाला विनंती आहे की ज्यांचं कुंकू बसलं, ज्या आत्महत्याग्रस्त केलेल्या महिला आहेत, त्यांना आम्ही घेऊन एक नव्हे तर साहेब आम्ही महिन्याचा किराणा घेऊन इथं आलेलो आहोत आणि आम्ही किती बच्चू भाऊ सांगेल तितके दिवस आम्ही आमचा नाश्ता जेवण पाणी तर करू आणि या शासनाला सांगू तुम्हाला स्वयंपाक करून आम्ही घाम पडू, उपाशी मारणारे आम्ही शेतकरी बांधव नाहीत। आम्ही कष्टातून घामातून आम्ही आजपर्यंत पोट आमचा उदरनिर्वाह केलेला आहे। त्यामुळे शासनाला विनंती आहे त्वरित शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा। पूर्ण शिधा घेऊन हे सगळेजण चालत आहे आणि बच्चू भाऊ आणि शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही आमच्या भूमिकेवरून हटणार नसल्याची भूमिका सगळ्यांनी घेतली आहे। झी मीडियासाठी रत्नशीलसह अमर काळे, नागपूर।